जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. या स्वराच्या बऱ्याच कमेंट होत्या आणि बऱ्याच ताईंना असा स्पेशल व्हिडिओ पाहिजे होता. माझ्या आईने केलेला तो व्हिडिओ टाकला होता मी, पण त्याच्यामध्ये थोडंसं असं आईने दुसऱ्याने केल्यानंतर आपण जे डिटेलमध्ये माहिती आहे ती सांगणे आणि स्वतः करून ती माहिती सांगणे याच्यामध्ये थोडा फरक असतो आणि त्याच्याचमुळे बऱ्याच ताईंना परत व्हिडिओ हवा होता. तर या स्वर पूर्ण आहे आजच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण डिटेल माहिती आहे, कसं प्रमाण घ्यायचं, काय घ्यायचं, भाजण्याची पद्धत, सर्व माहिती आहे. आणि फक्त तो स्पेशलच व्हिडिओ केला, याच्यामध्ये हा ब्लॉग वगैरे काही नाही आहे. कारण ब्लॉगमध्ये जर हा समजा ही रेसिपी एखादी जर शूट केली आपण, रेसिपी एक तर मोठी आहे आणि त्यातल्या त्यात जर काही दुसरं काही हे असं जर शूट करत बसलं तर नेमकी जी डिटेल माहिती आहे ती समजत नाही. तर त्याच्याचमुळे फक्त या स्वराची जी पूर्ण रेसिपी आहे ती आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत पहा आणि घरी पण करून पहा. हा अगदी जे मी प्रमाण सांगितलं या प्रमाणात नका करू, तर थोडं कमी प्रमाण करून पहा. म्हणजे कदाचित आता आमच्या इकडे हा जो या स्वर मसाला आहे हा खूप प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे सर्वांना तो आवडतो, त्यातल्या भाज्या पण आवडतात. आणि हा मसाला आहे हा प्रत्येक भाजीसाठी तुम्ही यूज करू शकता. सर्व प्रकारच्या डाळी, त्याच्यानंतर नॉनव्हेज जर खात असाल तुम्ही तर चिकनसाठी नाही वापरत, पण जर मटण असेल तर मटणासाठी नक्कीच वापरतात हा मसाला, त्याने पण ते चांगलं लागतं. तर हा मसाला पण थोडा आणि दुसरे जे मसाले असतात ते पण थोडे थोडे घेतले की जे वाटण करतो आपण ते करायची आवश्यकता पडत. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत, डाळी, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी पण याची खूप चांगली होते. वांग्याची जे भरलं वांगं आहे ते पण याने खूप चांगलं होतं. आणि याच्या ज्या रेसिपी आहे त्या मी बऱ्याच शेअर केलेल्या आहे. या स्वर केल्यानंतर काही दिवस माझ्या या रेसिपी असतातच. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही टाकणं शक्य नाही झाला, याच्याचमध्ये होते थोडे हेही होतं आणि शिल्लकची कामं असतातच घरामध्ये, तर त्याच्यामुळे बाकीचं काही शूट करत बसले नाही. म्हटलं एस्वरच टाकायचं आपल्याला. एस्वर मसाला करण्यासाठी सर्वात जास्त प्रमाण ज्या डाळीचं आहे ती आहे हरभऱ्याची डाळ. तर 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली. 1 किलोचं प्रमाण सांगते इथे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर 1 किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची. मसाला करताना ज्या मसाल्याची चव किंवा रंग आहे तो सर्व जे काही आहे ते डाळी भाजण्यावर आहे. त्या जर कमी भाजल्या गेल्या तर तो मसाला जो आहे तो पूर्ण पांढरा रंग येतो आणि चवही नाही चांगली लागत. तर या डाळी भाजण्यासाठी खूप वेळ सुद्धा तेवढाच द्यावा लागतो. कधी गॅस फुल तर कधी कमी, असं करत करत डाळी चांगले भाजून घ्यायचे आहे. तर हरभऱ्याची डाळ आता इथे भाजणं झाली. भाजताना तेलाचं जे प्रमाण आहे ते डाळी भाजताना टाकायची आवश्यकता नाहीच, पण मसालाही भाजताना खूप कमी प्रमाण वापरायचं. आता मुगाची डाळ घेतलेली आहे 1 पाव. तर सालासकट घेतली ही. त्याचा रंग तुम्ही पाहू शकता, अगदी हिरवा दिसतो आता आणि भाजल्यानंतर त्याचा रंग पूर्णपणे बदलतो. तर भाजल्यानंतर हरभऱ्याची डाळ या पद्धतीने झालेली आहे. डाळ किंवा जे काही आहे ते भाजायचं आहे, जाळायचं नाही. कारण बऱ्याच जणी मग थोडासा असा भाजायचा आहे चांगलं तर ती डाळ जळू पण शकते, तर जाळायची नाही, भाजायची आहे चांगली, कमी गॅस करत किंवा थोडा वाढवत या पद्धतीने. मुगाची डाळ पण आता पूर्ण भाजलेली आहे. त्यानंतर घ्यायची आहे तुरीची डाळ, ती पण घ्यायची 1 पाव. मुगाची डाळ भाजल्यानंतर या पद्धतीने दिसते, जळालेली अजिबात नाही, तर पूर्ण भाजलेली आहे. तुरीची डाळ पण चांगली भाजणं झाली होती. आता घ्यायचे आहे गहू. गहू पण 1 पावच घ्यायचे. डाळी जास्त दिसतात आणि गहू थोडे कमी वाटतात, तर वजनामध्ये गहू जास्त बसतात, त्याच्यामुळे ते कमी वाटतात डाळीच्या प्रमाणापेक्षा. पण मोजून घेतलेले आहे सर्व 1 पावच आहे. गहू भाजताना फक्त एक काळजी घ्यायची, थोडेसे भाजायला लागले ते की फुटतात आणि ते फुलतात चांगले. तर त्याचा रंग जास्त नाही बदलत, पण असे फुलतात आणि ज्याच्या अशा लाह्यासारखे व्हायला लागतात. तर तेव्हा ते भाजणं झालेले आहे. थोडंसं अंतर उभं राहावं लागतं गहू भाजताना. त्याच्यानंतर 1 पाव घेतली इथे बाजरी. तर बाजरी पण भाजताना तीच काळजी घ्यावी लागते. त्याचं जेव्हा पूर्णपणे भाजत आलेले असतात तेव्हा ते त्याच्या लाह्या तयार व्हायला सुरुवात होऊन जातात.
थोडंसं याच्या वेळेसही अंतरच उभं राहावं लागतं, नाही तर ते लगेच उडून अंगावर उठतं. तर बाजरीच्या लाया तुम्हाला इथे दाखवत होते. चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं. जेवढा चांगला भाजला जाईल तेवढाच यास्वार चांगला होतो. आता मसाल्यात घ्यायचं आहे दगडफूल, ते घेतलेलं आहे 50 ग्रॅम. तर जे प्रमाण आहे ते मी परत एकदा सांगते. 1 किलो हरभऱ्याची डाळ जर घेतली तर त्याला 1 पाव मुंगाची डाळ, 1 पाव तुरीची डाळ, 1 पाव गहू, 1 पाव बाजरी आणि जो हा मसाला आहे ते घ्यायचा आहे 50-50 ग्रॅम. तर त्याच्यामध्ये फूल घेतलं 50 ग्रॅम आणि बाकीचे जे मसाले आहे ते पण 50-50 ग्रॅम आहे. या डाळी भाजणं झाल्यानंतर एकत्र केल्या तरीही चालतात. थंड होण्यासाठी याला वेळ द्यावा लागतो. तर हे सर्व जे कडधान्य होतं ते एकत्र करून ठेवलं. त्यानंतर फूल पण चांगलं भाजून घ्यायचं. तेलाचं प्रमाण शक्य होईल तेवढं कमी वापरायचं. डाळीला तर तेल वापरायची आवश्यकता पडत नाही, पण मसाले त्याच्यानंतर मिरच्या आहे, थोडं थोडं तेल वापरावं लागतं. अगदी कमी प्रमाण तेलाचं. हे पण चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर हे कर्णफुलं आहे, हे पण 50 ग्रॅमच. मसाल्यातले जे साहित्य आहे ते सर्वच 50 ग्रॅम आहे. इथे दालचिनी घेतलेली आहे, ते थोडे तुकडे करून घ्यायचे म्हणजे चांगली भाजल्या जाते. तेलाचं प्रमाण याला पण कमीच वापरायचं. मोठी विलायची, त्याला भेंडी विलायची सुद्धा म्हणतात, ती पण 50 ग्रॅमच घ्यायची. मिरे घेतलेले आहे, ते पण 50 ग्रॅमच. आणि इथे एक हे शहाजिरे आहे. तर साधं जिरे आणि शहाजिऱ्यामध्ये फरक आहे. ते पण चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर खसखस आणि धने पण 50 ग्रॅम घेतले होते, पण त्याची क्लिप थोडी माझ्याकडून सुरू नाही झाला वाटतं कॅमेरा तेव्हा, तर ते थोडं स्क्रीप हे झालं. आणि मिरच्या अर्धा पावच घ्यायच्या, कारण हा मसाला वापरतो आपण, त्याच्यानंतर आणखी मसाले, लाल मिरची, तर भाजी थोडी तिखट होण्याची शक्यता असते. तर मिरच्या अर्धा पावच घेतलेल्या आहे, खूप कमी तिखट आहे ह्या. त्यानंतर खोबरं टाकताना एक काळजी घ्यायची की ते चक्कीवाले काढून देतात की नाही ते अगोदर पाहायचं. मी तुकडे म्हटलं, तुकडे जर नेले तर ते काढून देत नाही, पण आपण थोडं किसून घेऊन जाऊ, पण ते तरी पण त्यांनी थोडंसं हे केलं की खोबरं टाकलेलं आहे, तर खोबरं काढून देतात की नाही तुमच्या तिकडे ते पाहून तुम्ही टाकू शकता. तर 1 पाव खोबरं घेतलेलं आहे, ते पण किसलं आणि चांगलं भाजून घेतलं. हळकुंड 3-4 हळकुंड घेतले, रंग यायला पाहिजे त्याच्यासाठी, ते पण चांगले भाजून घ्यायचे. हे आता ज्या कडधान्य होतं सर्व ते एका ताटामध्ये ठेवले आणि जे मसाले आहे ते एका ताटामध्ये ठेवलेले होते. चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे एकत्र केलं तरीही चालतं. आणि ह्या डाळी आहे याला तेव्हाच मुंग्या लागायची शक्यता असते, तर थोडंसं जिथे मुंग्या लागणार नाही तिथे तुम्ही ठेवू शकता, कारण पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तर हे चक्कीमधून काढून आणणं शक्य नाही. तर त्याच्यासाठी मुंग्या जिथे लागणार नाही त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. हे पूर्ण मिक्स केलं आणि अजून 1-2 पदार्थ आहेत ते भाजायचे बाकी आहे, कारण त्याला थोडासा त्याला वेळ द्यावा लागतो. जे निंबोनीचे पानं असतात ते वळत टाकलेले होते 2-3 दिवस उन्हामध्ये, तर ते अजून बाकी आहे. तोपर्यंत हा मसाला डब्यामध्ये भरून ठेवला, सर्व एकत्र केलेला होता. त्यानंतर हे निंबोनीचे पानं, हे अंदाजेच मोजून नाही घेतले, हे वाळवलेले जास्त होते, यातले थोडेच घेतले, अर्धेच घेतले जवळपास. आणि 7 ते 8 कांदे ते पण वाळवून ठेवलेले आहे, म्हणजे बारीक चिरून वाळवून ठेवलेले आहे. हे 2च पदार्थ वाळवावे लागतात, बाकीचे जसे असले तसेच टाकायला चालतात. बाजरं सुद्धा धुवून ते वाळवून तेव्हा वापरलेलं आहे. हे पण चांगले भाजून घ्यायचे. पानं चांगले भाजणं झाले, रंग बदलतो तेव्हाच. त्यानंतर
त्याच पद्धतीने कांदा. तर असं हातावर घेतल्यानंतर तो लगेच असा हे समजतं आपल्याला की भाजलेली आहे. कांदा थोडासा उभट चिरून ठेवलेला होता, तो पण चांगला भाजून घ्यायचा आहे. पानं जेव्हा भाजले तेव्हा तेल काही वापरलं नाही, पण कांद्यासाठी थोडंसं तेल वापरावं लागणार आहे. तर या पद्धतीचे हे सर्व मसाले भाजले आणि त्याच्यानंतर ते चक्कीमध्ये नेले दळण्यासाठी. तर यातले फक्त धनेच व्हिडिओमध्ये नाही दिसत, तर धने तुम्ही इथे 50 ग्रॅम घेऊ शकता. आणि दळून आणल्यानंतर जो मसाल्याचा रंग आहे तो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आलेला आहे. आणि हात जर चांगला भाजला नाही तर याचा रंग असा पांढरा येतो. आणि मार्केटमध्ये तर आजकाल एस्वर मसाला विकत सुद्धा मिळतो, पण त्याचा रंगच पांढरा असतो. आणि चव अशी जशी घरगुती मसाल्याची चव लागते तशी त्या मसाल्याची नाही लागत. तर घरी तुम्ही नक्की करून पहा हा मसाला. प्रमाण थोडं कमी घ्या सुरुवातीला, कारण आता काही ठिकाणी आवडतो काही ठिकाणी आवडत नाही, त्याच्यानुसारही असतं. आणि हा मसाला करायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे डाळी भाजण्यापासून पूर्ण घरामध्ये असा जिकडे तिकडे वासच वास होता. आणि काढून आणल्यानंतरही खूप छान वास आला याचा. तर हा मसाला एकदा नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.